की मधल्या काळात अनेकांनी आपापली राजकीय दुकानं चालवली या कॉक्रोच आंदोलनाच्या माध्यमातून. राजकीय पोळ्या वाजल्या, पण त्यात एक वेगळा प्रयोग सक्सेस झालाय. विरोधकांच्या मतांच्या टाक्यात सेंधमारी म्हणजे भाजप विरोधातल्या मतांमध्ये एक नवा वाटेकरी निर्माण झालाय. आता CJP निवडणुका लढवेल की नाही हे माहीत नाही, पण जर लढवल्यास तर एक ठराविक टक्का ते घेऊन गेलेत हे निश्चित. अजूनही बरंच काही घडलंय. विरोधकांना नाचून नाचून नमवल्यानंतर मोदी वरातीत नंतर उतरतात आणि मग मास्टर स्ट्रोक लगावतात. हा आजवरचा अनुभव पुन्हा एकदा सिद्ध झालाय. पण आपलं सरकार आतल्यात काहीतरी नक्कीच करत असेल. ज्याला भक्त लोक मास्टर स्ट्रोक म्हणतात तशी एखादी योजना आखत असेल. ज्यांचं अस्तित्व शून्य होतं त्या सोशल मीडियावरच्या पेजवाल्यांशी आता सरकार चर्चा करणार आहे. म्हणजे नक्कीच मास्टर स्ट्रोकची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि आमचं काय, आम्ही तर चाटुकारच आहोत. सरकारनं मास्टर स्ट्रोक मारला रे मारला की लगेच त्यावर एक मस्तपैकी एखादा व्हिडिओ बनवणारच आणि त्याला 1,00,000-2 लाख व्ह्यूज येणारच. बघाच तुम्ही म्हणजे मास्टर स्ट्रोकची वाट बघा. आता तुम्ही जो शॉट पाहिलात तो माझ्याच मागच्या आठवड्यातल्या म्हणजे 21 जुलैच्या व्हिडिओतला शेवटचा सीन आहे. तो मी तुम्हाला बोललो होतो की सरकार हे नक्कीच एखाद्या मास्टर स्ट्रोकची तयारी करत असणार आणि वेळ येताच मोदींचा तो मास्टर स्ट्रोक बाहेर येणार आणि वाट पाहत असलेले भक्त लोक या मास्टर स्ट्रोकचं कौतुक करणारे व्हिडिओज बनवून लाखोंचे व्ह्यूज ओरबाडणार. सोशल मीडियावर या मास्टर स्ट्रोकची चर्चा सर्वाधिक होणार. पण प्रत्यक्षात झालं काय तर नीट पेपर फुटीनंतर ज्या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी जोर पकडत होती, तीव्र झाली होती, तेव्हाही सरकार गप्प बसून होतं. आणि तात्काळ राजीनामा घेऊन जर का प्रकरण 20 जुलैच्या आंदोलनाआधीच गुंडाळलं गेलं असतं तर त्यात मला वाटतं सरकारचे आबरू वाचले असते. कारण काल परवा जो प्रधानांचा राजीनामा झाला आहे त्याला बडे बेआबरू होके तेरे कुचे से निकले असंच म्हणता येईल आपल्याला. पण ही बेआबरू होण्यापर्यंत थांबण्यामागचं लॉजिक कोणीच सांगत नाही. मोदी सरकारमधले 2-3 मंत्री हे त्यांच्या कामगिरीमुळे, त्या मंत्र्यांच्या कामगिरीमुळे सातत्यानं टीकेचे धनी ठरत असताना मोदींनी या मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून त्या मंत्र्यांना सरळ करणं किंवा सरळ घरचा रस्ता दाखवणं यापैकी एक मार्ग निवडायचा होता. तो न स्वीकारता किंवा तो मार्ग न निवडता आजही मोदींच्या मंत्रिमंडळात निर्मला सीतारामन या बाई अर्थ मंत्रालय सांभाळत आहेत. नितीन गडकरी हे आहेत रस्ते विकास मंत्री, पण त्यांना पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करायचं आहे. हे 90-60 नशीब बर्फ टाका सांगत नाहीत आणि त्यातच त्यांना जास्त रस आहे. धर्मेंद्र प्रधानांनी UGC पासूनच माती खायला सुरुवात केली होती. एक मोठा वर्ग त्यांच्या विरोधात होता. आता ही माती थेट नीटच्या पेपर फुटीपर्यंत वरून पाणी जाण्यापर्यंत पोचली आणि त्यानंतर राजीनामा घेतला गेलाय. हे सगळं घडत असताना त्रयस्थाच्या नजरेतून जर का सरकारकडे पाहिलं तर मोदी सरकारही हा एक खांबी तंबू वाटू लागले. आता मोदींची लार्जर दॅन लाईफ इमेज वापरून हे सरकार अजून किती काळ तग धरणार असा प्रश्न पडू लागलाय. आता माझं बोलणं अनेकांना झोंबेल, काहींना पटणार नाही, पण या सरकारचे हितचिंतक म्हणून जरा पारदर्शक चष्म्यातून या सगळ्या गोष्टींकडे बघा. सभोवतालची परिस्थिती तुमच्या लक्षात येईल की आज आपण अंधभक्त म्हणून घेण्यास पात्र झालेलो आहोत, यात वादच नाही. अशा पातळीवरचं अंधानुकरण आपण करू लागलो. CJP नावाचं एक सोशल मीडिया पेज आज जे सोशल मीडिया पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. देशातला मोदी सरकार विरोधातला सगळा राजकीय दारुगोळा, सगळा असंतोष हा आता CJPच्या बॅनरखाली जमा केला जातोय. देशातल्या डाव्या विचारांच्या संघटनांना पुन्हा उभारी मिळाली आहे. ते इतिहास जमा झाले होते, ते परत ऍक्टिव्ह झालेत. प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत म्हणाल तर आपल्या महाराष्ट्रातलंच उदाहरण तुमच्या समोर आहे. ठाकरे बंधू, शिवसेना, उबाटा आणि मनसे यांचं मुंबईतलं केडर हे आजही लक्षणीय आहे. त्यात सर्वाधिक भरणा हा तरुणांचा आहे. हे तरुण मराठमोळ्या संस्कारी कुटुंबातले असल्यानं त्यांनी CJPला पाठिंबा देताना दिल्लीतल्या जंतर मंतरवरचा रानबाजार इकडे माजू दिला नाही. हे काम आमच्या मराठी पोरांवरच्या त्यांच्या आईबापांनी केलेल्या संस्काराचं यश आहे. हे कुणाच्या नेतृत्वाचं यश वगैरे नाही. दिल्लीत जो लैंगिक उन्माद दिसला ना आपल्याला, जे हिडीस प्रदर्शन दिसलं, ते मुंबईत दिसलं नाही. त्यामागचं कारण अर्थात हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि ही गोष्ट अद्याप महाराष्ट्रातले लोक, मुंबईतले लोक विसरलेले नाहीयेत. म्हणून मुंबईतल्या दोन्ही सेनांचे सेनापती आता मला थकलेले जाणवायला लागलेले आहेत. त्यांनी आपापल्या युवराजांच्या लॉन्चिंगसाठी CJPला हाताशी धरलं हे स्पष्ट दिसत होतं. ठाकरे या आडनावातच एक प्रकारची दहशत दडलेली होती.
आता ती बाळासाहेबांच्या जाण्यानंतर हरवली आहे हे वारंवार सिद्ध होत आलंय आजवर. आणि काल पुन्हा ते अगदी ठळकपणे जाणवलं. कारण आजवर आदेश देणारे ठाकरे हे दिपके साहेबांच्या पुढच्या आदेशाची वाट पाहू आणि मग ठरवू पुढे काय करायचं ते असं बोलू लागले. तर खुद्द राजसाहेब असं बोलताना बघून तर मला कॉक्रोच आंदोलनातून नेमकं कोणाला काय अपेक्षित आहे हे समजून आलं. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन्ही युवा ठाकरे आज महाराष्ट्राच्या राजकारणात एस्टॅब्लिश कसे होणार हा एक मोठा यक्ष प्रश्न जो निर्माण झाला होता तो सोडवण्याचा उपाय त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या काकांना सापडलाय. आदित्य आणि अमित हे दोन्ही युवा ठाकरे जे आहेत आज महाराष्ट्राच्या राजकारणात चाच पडत आहेत. त्यांना लाईन सापडत नाहीये. रोहित पवार एका वेगळ्या लाईनवर चाललेले आहेत. आता त्यांना राजकारणात एस्टॅब्लिश कसं करायचं किंवा ते कसे होणार हा एक मोठा यक्ष प्रश्न होता आणि तो सोडवण्याचा उपाय त्यांच्या वडिलांना आणि काकांना सापडला एवढं मात्र निश्चित. सीजेपी हो या नावाचं सोशल मीडिया पेज आज आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरलंय. महाराष्ट्रात काय घेऊन बसला तुम्ही? कारण आपल्या देशावर राज करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी काही निर्णय घ्यायला केलेला उशीर तो या सगळ्याला कारणीभूत आहे. आज बीबीसीची एक व्हिडिओ क्लिप्स पाहिली मी. त्यात पाकिस्तानातली तरुणाई तिथले काही तरुण मुली विद्यार्थी कॉलेजात शिकणारे भारतातल्या या सीजेपी आंदोलनाला पाठिंबा देताना दिसले. या पाठिंब्यात लॉजिक नव्हतं कुठलंही तर ह्युमर होता. 50 ग्राम पावडर डाल दूंगा वाल्या मुंबई पोलिसांच्या त्या व्हिडिओची आणि तो शूट करणाऱ्या त्या अवली पोराची पाकिस्तानात चर्चा आहे. पुलिस की गाड़ी में बिठा के वो पुलिस बंदा कह रहा है कि मैं आपको लाइक आप पे झूठा केस कर दूंगा एंड दैट पर्सन इज लाइक हाँ जरूर कीजिएगा. आता तुम्ही त्यावरूनच लक्षात घ्या की आंदोलनाला कसं बघितलं जातंय. आखातातून मोठ्या प्रमाणात हे पेज फॉलो केलं जात आहे ते आपण पाहिलं. US ऑस्ट्रेलियातूनही यांचे फॉलोअर्स वाढले होते. पण या परदेशातल्या लोकांच्या बोलण्यातून मला एक जाणवलं की नेपाळ आणि बांगलादेश काही प्रमाणात श्रीलंका या देशांमध्ये जेनजीनं जे काही केलं जे सत्तापालट केलं तसंच काहीसं या लोकांना भारतात झालेलं बघायचं होतं. पण ते झालं नाही. याचं दुःख याचं वैषम्य त्या लोकांच्या चेहऱ्यावर जाणवत होतं. मित्र आपल्याकडचे काही लोक बेगानी शादी में अब्दुल्ला बनून नागिन डान्स करायला जातात ना अशा लोकांना या आंदोलनात तुम्ही का घुसलाय किंवा तुमची राजकीय पोळी भाजायला आलात का इकडे असे प्रश्न विचारले की एक स्पष्टीकरण दिलं जातं किंवा ते देतात. अभिजित दिपके हा आपला मराठी पोरगा आहे. त्यानं केलेलं आंदोलन मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे. आता याचा विरोधाभासही बघा. नीटचे पेपर फोडणारेही मराठीच लोक होते. तो माटेगावकर कोण होता? त्या मांढरेबाई कोण होत्या? हे सगळे मराठीच होते. या खऱ्या गुन्हेगारांना कोचिंग माफियांना चौकात उभं करून फटके मारण्याचा आग्रह का नाही धरला तुम्ही? पेपर फुटीमागे सरकारचा हात आहे का हा कधी विचार केला? हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारला? या पेपर फुटीनं सरकारचं काही भलं होणार होतं का? धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री नीटचा पेपर सेट करतात आणि मग त्यांनीच तो पेपर फोडला आणि मग त्यांचा शिक्षण विभागात काम करणाऱ्या ब्युरोक्रेसीच्या नेमणुकांवर थेट कंट्रोल होता का? त्यांनी कुठल्या खाजगी कंपनीला इथेनॉल बनवायचं नाही, त्यांनी कुठल्या खाजगी कंपनीला नीटचे पेपर सेट करण्याचं काम दिलं होतं का? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागताना मी वर उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्यावर चर्चा झाली आहे का इतक्या दिवसात? ब्युरोक्रेसीवर कंट्रोल कोणाचा आहे? पेपर फोडणारे लोक कोण आहे? आंदोलकांना काय हवं होतं तर फक्त प्रधानांचा राजीनामा होता. आता तोही झालाय. पण मोदींचा मास्टर स्ट्रोक त्याचं काय झालं? मोदींचा मास्टर स्ट्रोक IT सेलवाल्यांना अजूनही नेमका सूर गवसलेला नाहीये की धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोदींनी नेमका कोणता मास्टर स्ट्रोक मारला हे सांगायला. काही जण म्हणतात धर्मेंद्र प्रधानांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यासाठी एक ठोस कारण मिळावं याची मोदी वाट पाहत होते. हे कारण कुणाला सांगून खरं वाटेल? मोदींसारखा श्रूड पॉलिटिशियन जो त्यांच्या विरोधकांच्याही पोटात गोळा आणतो, त्याच्या नजरेत एक जरब आहे त्यांच्या, त्याला मंत्रिमंडळातले सहकारी वचकून असतात हे नव्यानं सांगायचं आहे आपण. पण मोदींना धर्मेंद्र प्रधानांना तडकाफडकी काढून टाकायला काय अडचण होती हा प्रश्न आहे. आणि असे सगळे प्रश्न सध्या बाजूला ठेवून यातला मोदींचा मास्टर स्ट्रोक शोधणं हे गरजेचं आहे. खरं सांगू का, अनेकांनी मास्टर स्ट्रोकच्या नावानं सटायर्स बनवलेले आहेत आणि तुम्ही परवा काल ते पाहिलेही असतील. पण खरंच पेपर फुटीवर नियंत्रण आणायचंय
किंवा हे दुष्टचक्र संपवायचं आहे, तर या दुखण्याचा जालिम इलाज व्हायला हवा. बवासीर का इलाज एकदम कड़क होना चाहिए, क्योंकि फूंसी की बवासीर कब बनती है पता नहीं चलता है. आता बवासीर बन ही गया है तो वो जड़ से निकालना जरूरी आहे. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हा काही इलाज नाही. हा काय झाला तर आंदोलकांच्या मानसिक ऑर्गॅझमसाठी ठीक आहे, पण फोडीतला जम बाहेर काढणं, असं म्हणालो ना, एखाद्या जी पुरळ उठते त्या पुरळमध्ये एक जम असतो, तो बाहेर काढणं गरजेचं नाही, तर ते सतत ती फोडी पिवळी होत राहणार, पू भरणार. मोदींनी काही काळ आपल्या हाताखालच्यांना दिलेली सूट आता थांबून पुन्हा हेडमास्टरच्या भूमिकेत यायला हवं होतं. तसं ते आलेले आहेत हे दिसलं. प्रधानानंतर पंतप्रधानांचा राजीनामा हा अजेंडा राबवणारे भलेही त्यांनी मागचे काही दिवस हाताने केलेला कार्यक्रम त्यांचा आणि त्यानंतर उडालेल्या चिळकांड्या याकडे बघून मनातल्या मनात स्वतःवरच खुश होत असतील ते लोक, पण त्यांचं हे हस्तमैथून जास्त दिवस चालणार नाही. म्हणजे खरं तर हस्तमैथुनानंतर जो ऑर्गॅझम आलाय त्यांना, तो ऑर्गॅझम जास्त काळ टिकणार नाही. देशातला एक मोठा राष्ट्रवादी विचारांचा वर्ग आहे. आता ही संख्या किती विचार करा. जंतर मंतरवर जमा झालेले, मुंबईतल्या शिवाजी पार्कवर जमा झालेले किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांनी एकत्र येऊन हे आंदोलनं केली ना, त्यांची संख्या किती याचा जरा अभ्यास करा. विषय शिक्षणाशी निगडीत असल्यामुळे जरा यातलं गणित, बीजगणित, अंकगणित ते समजून घ्या. हा तबका किती, हा टक्का किती आहे, हे लोक किती होते, लाख, 1.5 लाख, 2 लाख, 142 करोड जनता आहे यात भारतीय. ह्याला आपण एक उपखंडच म्हणतो. या देशाची जी लोकसंख्या आहे 142 करोडची जर आपण समजली, तर हे जे कोण जमले होते 1-1.5 लाख लोक जे आहेत ते त्यांच्या अगदी विरोधात असणारे, म्हणजे त्यांच्या विचारांशी ज्यांचं अजिबात सख्य नाही, सौख्य नाही किंवा काय त्यांचं जमत नाही, अशा विरोधी विचारांचे लोक किती असतील याचा कोणी विचार केलेला नाही. हा जो मी ज्याला राष्ट्रवादी विचारांचा वर्ग म्हणतो, जो मोदींच्या विकास कामांवर बारीक लक्ष ठेवून असतो, ज्यांच्या मतांवर मोदी हे पहिली बार, दुसरी बार, तिसरी बार, बार बार लगातार जिंकत आलेत. मोदीजी हे त्यांच्या मतांचा आदर करत आलेत आणि त्याच मतांची कदर कशी करायची हे मोदींना चांगलंच ठाऊक आहे. ही मतं झुरळं हिरावून नेऊ शकतच नाहीत. असं जरी नसलं तरी त्या मतांचा आदर राखण्यासाठी मोदी जे काय करतात तो खरा मास्टर स्ट्रोक असतो. मी जसं म्हणालो की पेपर फुटीमागची कारणं मुख्य म्हणजे बाबू लोक, ब्युरोक्रेसी, पेपर सेट करणारे लोक, त्यांचं लॉजिस्टिक बघणाऱ्या कंत्राटी कंपन्या, कोचिंग माफियांचे दलाल जे मंत्रालयात शिरलेले असतात, ते मंत्रालय म्हणजे या व्यवस्थेत शिरलेले असतात. ते शिरतातच कसे, तर याचा घ्यावा लागणारा शोध आणि मूलतः परीक्षा पद्धतीत घडवून आणावयाच्या काही दुरुस्त्या, काही बदल. कारण बाबा आदमच्या जमान्यापासून तीच सिस्टीम बदलायची आहे ही आपल्याकडची. तर संभाव्य प्रश्न पेपर कसा असू शकतो हा तर्क लावता येण्या इतका तकलादू सिलेबस, ती पाठ्यपुस्तकं बदलणं गरजेचं होतं. मोदींनी मास्टर स्ट्रोक मारलाय असं जर म्हणायचं असेल तर त्यांनी नेमकं काय केलं हे समजून घेतलं पाहिजे. तर त्यांनी हेच सारं केलंय जे मी तुम्हाला बोललो. त्यांनी एक हाय पॉवर टास्क फोर्स बनवली, ज्याचं नेतृत्व नंदन नीलकेनींसारखा तज्ज्ञ माणूस करतोय, जो परीक्षा पद्धती बदलणार आहे. या टीममध्ये इस्रो प्रमुख एस सोमनाथ आहेत, माजी IB चे डायरेक्टर आहेत तपन डेका, IIT मद्रासचे संचालक जे होते V कामकोटी, आणि माजी शिक्षण सचिव आणि CBSE बोर्डाच्या अध्यक्षा ज्या अनिता करवाल यांच्यासारखे दिग्गज एज्युकेशन एक्सपर्ट सामील आहेत त्या टास्क फोर्समध्ये. एज्युकेशन एक्सपर्ट्स म्हणजे ज्या अनिता करवाल आणि आधारचे जनक नंदन नीलकेनी हे हा सिलेबस ठरवणार आहेत, त्यात बदल घडवून आणणार आहेत. IIT इस्रोचे लोक कशाला, तर तांत्रिक गोष्टींमध्ये त्रुटी राहता कामा नये, सिलेबस असा टेक्निकली स्ट्रॉंग झाला पाहिजे. IBचे लोक कशाला, तर एकूणच सिस्टीममध्ये हे जे घुसखोरी करू पाहणारे जे असतात ना कोचिंग माफियासारखे लोक, त्यांच्यावर नजर ठेवणं आणि ह्या ज्या काही इंटेल्स असतात की कोण फुटलंय, कोण काय लीक करतंय, हे योग्य व्यक्तींपर्यंत वेळीच पोहोचवणं. आणि या टास्क फोर्समध्ये एक लॉजिस्टिक एक्सपर्टही आहेत, अमृतलाल मीना. हे ज्येष्ठ IAS ऑफिसर या टीममध्ये. एकूणच या पेपरचं जे लॉजिस्टिक आहेत ते बघणार आहेत.
म्हणजे मोदींनी इतके दिवस वाट पाहून नुसतं फास्ट ट्रॅक कोर्ट बसवलं नाही की ज्यानं पेपर फुटीच्या दोषींना कडक सजा होईल. हे असं बोललं जातं, काय क्या किया फास्ट ट्रॅक कोर्ट बना के. तर ते कोर्ट बीट जाऊ द्या, तर यापुढे पेपर फुटणारच नाहीत अशा उपाययोजना आखण्याचा मार्ग स्वीकारलाय. हे पेपर फोडे नेमके कोण असतात, तर कोचिंग माफियाच. अशा संघटित माफियांना चाप बसला पाहिजे म्हणून पेपर फुटीच्या गुन्ह्यात दोषी सापडले की त्यांना होणाऱ्या शिक्षाही आता कडक करण्यात आल्यात. कोट्यावधींचा दंडही लावला जाणार आहे. त्यामुळे पेपर फुटणं अवघड तर झालंय आधीच, म्हणजे या सगळ्या टास्क फोर्समुळे, पण तो फोडण्याची हिंमत करतानाही आता तशरीफ फाटून 4 होणार आहे. हे जे काही केलंय ते एकाच माणसाच्या डोक्यात येऊ शकतं, जो रेडी ठेलेवाल्यांना, फेरीवाल्यांना, घरकाम करणाऱ्या महिलांना, कष्टकऱ्यांना, बेघरांना जनधन अकाउंट ओपन करायला लावतो. आता त्यावरही टीका झाली होती की हे अकाउंट काय कामाचं, हे ह्या लोकांना का ओपन करायला लावतात अकाउंट, याचा उपयोग काय होता. नंतर कळलं की राहुल गांधी जे वर्षाला 12,000 रुपये खटाखट लोकांच्या अकाउंटमध्ये टाकणार होता, लोकांकडे अकाउंट कुठे होते, त्यासाठी अकाउंट तर पाहिजे. मोदींनी उघडली होती ती अकाउंट, जनधन अकाउंट. आता देर आहे मगर दुरुस्त आहे असं म्हणतात, पण हे खरोखरच दुरुस्त आहे की नाही, देर तर झालेलीच आहे, हे अजून समजायचं आहे. मधला विलंब कशासाठी होता हा प्रश्न पडलेल्यांना समजलंय की नाही माहीत नाही, की मधल्या काळात अनेकांनी आपापली राजकीय दुकानं चालवली या कॉक्रोच आंदोलनाच्या माध्यमातून. राजकीय पोळ्या वाजल्या, पण त्यात एक वेगळा प्रयोग सक्सेस झालाय. विरोधकांच्या मतांच्या टाक्यात सेंधमारी म्हणजे भाजप विरोधातल्या मतांमध्ये एक नवा वाटेकरी निर्माण झालाय. आता CJP निवडणुका लढवेल की नाही हे माहीत नाही, पण जर लढवल्यास तर एक ठराविक टक्का ते घेऊन गेलेत हे निश्चित. अजूनही बरंच काही घडलंय. विरोधकांना नाचून नाचून दमवल्यानंतर मोदी वरातीत नंतर उतरतात आणि मग मास्टर स्ट्रोक लगावतात. हा आजवरचा अनुभव पुन्हा एकदा सिद्ध झालाय. पण कागदावरची हाय पॉवर टास्क फोर्स विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल ज्या दिवशी घडवून दाखवेल, त्या दिवशीच आपण मोदींच्या या उपाययोजनांना खऱ्या अर्थानं मास्टर स्ट्रोक म्हणण्याचं धाडस करू. आता मास्टर स्ट्रोक म्हणणं तसं कठीण आहे, पण हे जे काही उपाय आहेत ते उपाय मास्टर स्ट्रोकपेक्षा कमी नाही आहेत. तुर्तास इथेच थांबूया आणि खरंच हा मास्टर स्ट्रोक होता का हे मला कमेंट्स करून जरूर सांगा, कारण तुमचं मत महत्त्वाचं आहे. आम्ही काय चाटुकारच आहोत. मोदींनी काही केलं तरी त्याला मास्टर स्ट्रोकच म्हणणार, आणि जे न देखे रवी ते देखे चाटुकार अशी परिस्थिती सध्या झाली आहे. त्यामुळे कोण कोण काय काय आपापल्या पद्धतीने सांगतंय. मला जे प्रामाणिकपणे दिसलंय ते मी इथे तुमच्यासमोर मांडलंय. आता त्यात कितपत तथ्य आहे हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त प्रगल्भतेने समजू शकता. त्यामुळे हा जो चेंडू आहे तो तुमच्या कोर्टात टोलवलेला आहे. कमेंट्स करून जरूर सांगा. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.